नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अर्जुन भीमागुंड श्रीगोंदा प्रणाम ॲग्रोचा प्रतिनिधी बोलतोय. तर आपण पाहू शकता हे जे 1 लिटरचं नेटर आहे त्याचा आपण इकडे डेमो घेणार आहे. त्यासाठी आपण हे ग्रॅन्युलर फॉर्म मधलं एक रासायनिक खत आहे. तर आपण याचा एक डेमो घेणार आहे. तर हे जे नेटर जे आहे हे एक युनिव्हर्सल सोलवंट आहे, जे खत पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही, विरघळायचं काम करतात. आणि जसे की आपण पाणी देतो, पाणी दिलं की आपण सरळ ऊर्जेच्या बाहेर जातं, पण ते पसरण्याचं काम हॉरिझॉन्टल कसे नॅचरल करतं. जे खतं पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळत नाही ते विरघळायचं काम करतं. बुरशीनाशक झाले, तणनाशक झाले, कीटकनाशक झाले, त्यांचे पर्सेंटेजमध्ये वाढून त्याचं काम डबल करण्याचं काम करत असतं. आणि आपण जे नॅटल आहे ते डायरेक्ट ड्रिपमध्ये जर दिलं तर ड्रिपच्या कडेने एक पांढरा कलरचं जे पापुद्री येते सुद्धा करायचं काम नॅटल करत आहे. तरी आपण पाहू शकता. आपण हे डेमो घेणार आहे. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे जे मातीमध्ये आपले जे खत फिक्सेशन झालेले असतात त्या मातीमधले लूज करण्याचं काम करतं आणि ते मुळापर्यंत भेटून झाडांना पाहिजे तेवढं भेटत आहे. आता आपण त्याचा एक डेमो घेतो. हे रासायनिक ग्रॅन्युलर फॉर्म मधले खत आहे, हे आपण आता ग्लासमध्ये टाकणार आहोत आणि रिझल्ट आपण डोळ्यासमोर पाहणार आहे. सुरुवातीला आपण एक 50 ml नॅटल वॉटर घेतले आहे, एका ग्लासमध्ये टाकतो आणि एका ग्लासमध्ये आपण टाकणार नाही, आपल्याला रिझल्ट डोळ्यासमोर दिसतील. तर सुरुवातीला मी झाकण टोपण काढतो आणि थोडे एक 4-5 ml टाकतो ग्लासामध्ये. तुम्ही पाहू शकता. हे बघा नॅटल पूर्ण पाणी हे करायचं काम करायला आहे. आपण थोडंसं याला हलवू. आता आपण पहा, ह्या ग्लासमध्ये आपण नॅटल टाकलेलं नाही आणि ह्या ग्लासमध्ये आपण नॅटल टाकलेलं आहे. तर आपण एक हे रासायनिक खत 1 चमचा यात टाक आणि 1 चमचा यात टाकणार आहे. साहेब तुम्ही हे हलवा. तर तुम्ही 2 मिनिटांनी सेट झाल्यावर पाहू शकता. जे हे नॅटल आहे ते पूर्ण एक संघ द्रावण राहणार आहे. जे जसा खाली थर आहे तसा मध्ये आणि वर तसं राहणार आहे. पण ज्यामध्ये आपण नॅटल टाकलेलं नाही त्यामध्ये सगळं खत खाली बसणार आहे आणि वर पाणी दिसणार आहे. मग पाहू शकताय. तुम्ही वरून देखील पाहू शकता. हे पहा, ते जे खत आहे का ते वर पण तवंग आलेलं आहे आणि यामध्ये सर्व एक जीव दिसत आहे. खाली दिसतंय. यामध्ये आपण नॅटल टाकलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. जसा वरचा लेअर आहे तसा मधला आणि खालचा सर्व एक संघ मिश्रण आपल्याला पाहू शकता आपण. आणि यामध्ये बघा एकदम खाली तळाला जे साचलेलं आहे आणि वर एक बारक्या यामध्ये पाहू शकता आपण नॅटल जे टाकलं नव्हतं त्यामध्ये वर एक बारक्या लेअर आलेला आहे आणि खाली एक लेअर बसलेला आहे. मध्ये पाणी आहे तसं राहिलेलं आहे. पण ह्या खतामध्ये जसा खाली थर आहे तसा मध्ये आणि वर अशा 3 टप्प्यामध्ये एक संघ जीव मिश्रण झालेलं आहे. हे नॅटलचं सर्वात उत्कृष्ट काम आहे. जे खत आपण 10-20 झाले, DAP झाले, जे पाण्यामध्ये विरघळत नाहीत आपण पाण्याने विरघळून देऊ शकतो. तसेच तुम्ही तणनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक जो सगळ्या फवारणीमध्ये तुम्ही या नॅटलचा वापर करून फवारणीची बचत, पैशाची बचत व रिझल्ट दर्जेदार रिझल्ट घेऊ शकता. त्यासाठी नॅटल हे आपलं श्री ऑर्गॅनिक श्रीगोंदामध्ये येथे अवेलेबल आहे. तुम्ही पाहिजे तसं ते क्वांटिटीमध्ये घेऊ शकतात. 50 ml, 100 ml, 250 ml, 500 ml, 1 लिटर आणि 5 लिटर पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे. याचं प्रमाण 0.25 ते 0.50 ml प्रति लिटरसाठी आहे. हे तुम्ही सगळ्या पिकाला आणि सगळ्या फवारणीमध्ये वापरू शकता. धन्यवाद. नमस्ते. तुम्ही पाहू शकता इथे शेतकरी होते, आपण त्यांच्या समोर डेमो घेतलेला आहे. आपण त्यांना विचारू शकतो डेमो मध्ये कसा तुम्हाला रिझल्ट वाटला. तसं पाहिलं तर या दोन्ही ग्लास मध्ये जर पाहिला तर याच्यामध्ये बघा थोडे पार्टिकल शिल्लक आहेत आणि त्यातले 100% पार्टिकल डिझॉल्व्ह झालेले आहेत.
तर या प्रकारे दिसते. याच्यावरून आपण पाहू शकतो की बाबा यामध्ये 100% रासायनिक खतांची विघटन क्षमता आहे. आणि जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. वाटलेस तर तुम्ही स्वतः हा प्रयोग करून घरी करून पाहू शकता. एक 50 ml ची छोटीशी बॉटल तुम्हाला घ्यावी लागेल आणि 2 ग्लास घ्यायचे, काचेचे किंवा प्लास्टिकचे. त्यामध्ये आधी पूर्ण पाणी भरून घ्या आणि सर्वात प्रथम त्यात आपण नॅट्रल टाकणार आहे. नॅट्रल टाकल्यानंतर जे आपलं खत असेल 303 झालं, बुरशीनाशक झाले, कीटकनाशक वगैरे झाले, जे तुम्हाला पाहिजे ते 0.050 टाकू शकता, कॅल्शियम नायट्रेट टाकू शकता. तुम्हाला ज्या खताचा तुम्हाला रिझल्ट पाहिजे आहे ते खत तुम्ही टाकून हा प्रयोग करून तुम्ही आपल्या घरी पाहू शकता. त्यानुसार तुम्हाला दिसेल की खत कशी विरघळण्याची, कसं विरघळतात, कसे हे होते. आता हे आपण ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये रासायनिक खत टाकलं होतं, त्याचे रिझल्ट हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि काही अधिक माहिती तुम्हाला संपर्क वगैरे करायचा असेल तर खाली जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.